हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे GH शारदाबाई पवार महिला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शारदानगर बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करतो आहोत। चौथे प्रकरण जे आहे पुरवठा विश्लेषण, या प्रकरणाबाबत आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत। या प्रकरणाची प्रस्तावना आपण पाहूयात। मागणीप्रमाणे पुरवठा ही सुद्धा एक मूलभूत संकल्पना आहे। विक्रेता किंवा उत्पादक यांच्याकडे एखाद्या वस्तू आणि सेवांचे विक्रीसाठी उपलब्ध असलेले नग आणि किंमत यांच्यामध्ये असणारा जो काही सहसंबंध आहे तो या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे। उत्पादन काय आहे, या उत्पादन संकल्पनेविषयी आपण जाणून घेणार आहोत। एकूण 3 संकल्पना आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या त्या 3 संकल्पना आहेत। पहिली संकल्पना आपण पाहतो आहोत, एकूण उत्पादन। पहा, एकूण उत्पादन ही संकल्पना सुद्धा आपण जर सूक्ष्म दृष्टिकोनातून जर पाहिली तर एखाद्या उत्पादकाकडे उत्पादन घटकांच्या माध्यमातून म्हणजे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन यांच्या माध्यमातून उत्पादित केलेली नगसंख्या आहे। म्हणजे भूमी, भांडवल, श्रम यांच्या माध्यमातून एखाद्या उत्पादकाने जेवढ्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलेलं आहे त्याची नगसंख्या जी आहे त्याला आपण एकूण उत्पादन असं म्हटलेलं आहे। समजा की एक टेबल विक्रेता आहे किंवा टेबल उत्पादक आहे आणि त्या उत्पादकाने भूमी, भांडवल, श्रम या घटकांचा वापर करून किंवा संयोजकाचा वापर करून या 4ही घटकांचा वापर करून त्याने एक 50 टेबलचे उत्पादन केले, तर हा काय झाला, त्याचा एकूण उत्पादनाचा भाग झाला। एकूण उत्पादन ही संकल्पना अशी आहे। एकूण उत्पादन ही संकल्पना सूक्ष्म दृष्टिकोनातून आपण जर पाहिली तर एखाद्या उत्पादकाकडे उत्पादन घटकांच्या माध्यमातून उत्पादित केलेली वस्तूंची किंवा सेवांची एकूण नगसंख्या आहे। तर स्थूल दृष्टिकोनातून जर विचार केल्यास अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज ही स्थूल दृष्टिकोनातून ठरेल। म्हणजे इथं सूक्ष्म दृष्टिकोनातून जर पाहिली तर एका उत्पादकाकडे ज्या काही वस्तू आणि सेवांचा उपलब्धता आहे किंवा त्याने जे केलेलं उत्पादन आहे त्याला आपण एकूण उत्पादन म्हटलं, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा स्थूल दृष्टिकोनातून विचार केल्यास अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय। थोडक्यात काय आहे,
सूक्ष्म दृष्टिकोनातून विचार केल्यास विशिष्ट कालावधीत उत्पादन घटकांच्या विशिष्ट प्रमाणात मात्रा वापरून, म्हणजेच उत्पादनाचे घटक वापरून, भूमी, भांडवल, श्रम हे जे उत्पादनाचे घटक आहेत की नाही, हे घटक वापरून जी वस्तूंची नगसंख्या तयार केली जाते त्याला आपण एकूण उत्पादन असे म्हणतो. आता एकूण उत्पादनानंतर दुसरी संकल्पना आपण पाहतो आहोत, साठा. त्याला आपण स्टॉक असे म्हणतो. तर या साठ्यामध्ये पहा, ढोबळमानाने साठा म्हणजे काय आहे, तर विक्रेत्याने विशिष्ट कालावधीत, विक्रेत्याने किंवा उत्पादकाने विशिष्ट कालावधीत उत्पादित झालेल्या वस्तूंच्या एकूण नगसंख्येचा जो भाग विक्रीस न आणता स्वतःजवळ ठेवला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, साठा म्हणतो. समजा की एखादा उत्पादक आहे, त्या उत्पादकाने 50 टेबलचे उत्पादन केले आणि त्यातील 20 टेबल तो काय करतो आहे, साठवून ठेवतो आहे किंवा स्वतःकडे ठेवतो आहे. म्हणजे 50 पैकी 50 त्याने बाजारात विक्रीसाठी आणलेले नाहीत. 50 नगांपैकी त्याने किती, 30 नग बाजारात विक्रीसाठी आणले आणि 20 नग स्वतःजवळ ठेवले. तर हे 20 नग म्हणजे काय असणार आहे, त्याचा साठा असणार आहे. ठीक आहे. थोडक्यात विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे काय आहे, साठा आहे. ठीक आहे. त्याने जेवढं काही उत्पादन केलं तर तो उत्पादनाचा भाग म्हणजेच काय असतो, साठा असतो. साठा ही उत्पादनानंतरची दुसरी क्रिया आहे. म्हणजे पहिली क्रिया काय आहे, तर उत्पादन ही पहिली क्रिया आहे आणि झालेलं उत्पादन काय करतो, तो साठवून ठेवतो. आणि म्हणून साठा ही उत्पादनानंतरची काय आहे, दुसरी क्रिया असून साठा हा उत्पादनाचा एक काय असतो, भाग असतो. काय एक भाग असतो, कारण साठ्यातूनच काय केला जातो, उत्पादनातूनच साठा केला जातो. उत्पादनाशिवाय साठा होऊ शकत नाही. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, ही दुसरी क्रिया असून, साठा ही दुसरी क्रिया असून साठा हा एक उत्पादनाचा काय आहे, भाग आहे. साठा हा संभाव्य पुरवठा असतो. पुढील काळातला जो काय असतो, पुरवठा असतो. साठ्यातूनच पुरवठा केला जात असल्याने साठ्याला पुरवठ्याचे उगमस्थान किंवा स्रोत असे म्हणतात. म्हणजे पुरवठ्याचं उगमस्थान कुठं आहे, स्रोत कुठं आहे त्याचा, तर साठा हे पुरवठ्याचे काय आहे, उगमस्थान आहे किंवा स्रोत आहे. साधारणपणे साठा हा पुरवठ्यापेक्षा अधिक असतो. साठा काय असतो, अधिक असतो. कशापेक्षा, पुरवठ्यापेक्षा. ठीक आहे. उत्पादनात वाढ झाल्यास साठ्यामध्ये वाढ होते. उत्पादनात वाढ झाल्यास काय होते, साठ्यामध्ये वाढ होते. तर साठा ही पुरवठ्याची काय आहे, कमाल मर्यादा आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपण साठा किती करू शकतो किंवा जास्तीत जास्त पुरवठा किती करू शकतो, तर जेवढा साठा आहे तेवढाच आपण पुरवठा करू शकतो. समजा आपल्याकडे 50 टेबल आहेत, तर 60 टेबलचा पुरवठा होऊ शकेल का, नाही. कारण उत्पादनच किती आहे, 50 टेबलचा आहे. मग पुरवठा किती झाला, साठा किती झाला, 50चा. मग पुरवठा सुद्धा किती होईल, 50 नगांचाच. म्हणून साठा ही काय, पुरवठ्याची कमाल मर्यादा आहे किंवा कमाल मर्यादा दर्शवितो. साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. साठा काय असतो, पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. ती उत्पादनाची काय आहे, एकूण नगसंख्या आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपण साठा किती करू शकतो, तर जेवढं उत्पादन आहे तेवढंच. आणि त्यामुळे साठा हा काय आहे, पुरवठ्यापेक्षा जास्ती आहे. पण उत्पादनापेक्षा साठा मात्र आपण अधिक करू शकणार नाही.
उत्पादन 50 नगांचा आणि साठा मात्र 60 नगांचा, असं होऊ शकेल का? नाही. जास्तीत जास्त आपण साठा किती करू शकतो? 50 नगांचा, किंवा जेवढं उत्पादन आहे तेवढ्या नगांचा. उत्पादनापेक्षा अधिक साठा आपण करू शकणार नाही, किंवा साठ्यापेक्षा आपण अधिक पुरवठासुद्धा करू शकणार नाही. एकूण उत्पादनाचा आणि पुरवठ्याचा साठ्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे साठा कशावर अवलंबून आहे? तर एकूण उत्पादनावर साठा अवलंबून आहे. आणि या एकूण उत्पादनाचा परिणाम कशावर होतो? साठ्यावर होतो. शिवाय पुरवठ्याचा सुद्धा परिणाम साठ्यावर होतो. कारण उत्पादन वाढलं की साठा वाढणार, उत्पादन कमी झालं की साठा कमी होणार. म्हणजे 50 वरून 100 नगांचं उत्पादन झालं समजा, तर साठा काय होणार? 100 नगांचा होणार. म्हणजे उत्पादनाचा परिणाम कशावरती होत असतो? साठ्यावरती होत असतो. तसं पुरवठ्याचा सुद्धा परिणाम साठ्यावरती होत असतो. कसा? पहा, पुरवठा जर वाढला तर साठा काय करणार? किंवा साठा काय होणार? कमी होणार. आणि पुरवठा जर कमी झाला तर साठा काय होणार? वाढणार. म्हणजे आपण ज्यावेळेला साठा जास्ती नगसंख्येचा करतो, म्हणजे पुरवठा नगसंख्या वाढवितो. पुरवठा वाढला की साठा काय होणार? कमी होणार. म्हणजे जास्तीत जास्त साठा करावा, कमीत कमी साठा करावा लागणार आणि जास्तीत जास्त पुरवठा करावा लागणार. सांगण्याचा उद्देश काय आहे? उत्पादन वाढलं की साठा वाढतो, उत्पादन कमी झालं की साठा कमी होतो, आणि पुरवठा वाढला की साठा कमी होतो, पुरवठा कमी झाला की साठा वाढतो. म्हणजे साठ्यावरती एकूण उत्पादन आणि पुरवठा या दोन गोष्टींचा परिणाम होत असतो. ठीक आहे, तेच आपण पाहिलं. उत्पादन वाढल्यास साठा काय होतो? वाढत जातो. आणि उत्पादन कमी झाल्यास साठा कमी होतो. म्हणजे उत्पादन 50 नगावरून किती झालं? 100 नगांचं झालं. तर काय होईल? साठा काय होईल? 50 वरून 100चा होईल की नाही? म्हणजे साठा वाढेल. तसंच उत्पादन जर कमी झालं, म्हणजे 50 वरून उत्पादन समजा 20 नगांचं झालं, तर साठा काय होणार? आता 20च नगांचा होणार ना. म्हणजे उत्पादन वाढल्यास साठा वाढतो आणि उत्पादन कमी झाल्यास साठा कमी होतो. म्हणजे जिथं काय म्हटलं आपण? एकूण उत्पादनाचा परिणाम कशावरती होत असतो? साठ्यावरती होत असतो. तसा पुरवठ्याचा कसा परिणाम होतो पहा. पुरवठा जर वाढला, म्हणजे आपण जास्तीत जास्त नग विक्रीसाठी आणायला लागलो, किंवा उत्पादक जास्तीत जास्त नग विक्रीसाठी आणायला लागला, तर साठा कमी होणार. तर पुरवठा कमी झाल्यास, म्हणजे कमीत कमी त्याने बाजारात वस्तू आणल्या, तर साठा काय होणार? वाढत जाणार. त्याचा संख्या त्याची उत्पादन पण वाढणार आहे, उत्पादन वाढतच जाणार आहे, किंवा उत्पादन झालेलं उत्पादन साठवत जावं लागणार आहे. म्हणजे पुरवठा कमी झाला तर साठा काय होईल? वाढत जाईल. आणि पुरवठा जर वाढला तर साठा कमी होत जाईल. अशा पद्धतीने एकूण उत्पादनावरती काय अवलंबून असतो? साठा अवलंबून असतो. तसंच पुरवठ्याचा सुद्धा परिणाम साठ्यावरती होत असतो. सामान्यतः साठा हा एक काय आहे? साठा हा अलवचिक असतो. सामान्यतः साठा काय असतो? अलवचिक असतो. त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. साठा हा नाशवंत आणि टिकाऊ वस्तूच्या बाबत वेगवेगळा असतो, किंवा भिन्न भिन्न असतो. पहा कसा. दूध, मासे, फळे, मांस, भाजीपाला या कसल्या वस्तू आहेत? नाशवंत वस्तू आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळे या वस्तूच्या बाबत आपणाला किंवा उत्पादकाला साठा करून ठेवता येत नसल्याने साठा व पुरवठा यांचा काय असतो? समान असतो. जेवढा साठा आहे ना तेवढा पुरवठा करावा लागतो. म्हणजे या वस्तूंचा साठा करून ठेवता येत नसल्याने जेवढं उत्पादन आहे किंवा जेवढा साठा आहे तो सगळाची सगळा साठा काय करावा लागतो? पुरवठा करावा लागतो. आणि म्हणून इथं पुरवठा आणि साठा काय असतो? समान असतो. कोणत्या वस्तूबाबत? नाशवंत वस्तूबाबत. नाशवंत वस्तूबाबत साठा आणि पुरवठा काय असतो?
समान असतो, कारण नाशवंत वस्तूंचा साठा करून ठेवता येत नाही. जेवढं उत्पादन आहे किंवा जेवढा साठा आहे तो सर्वचे सर्व साठा बाजारात विकायला आणावा लागतो, विक्री करावी लागते, नाहीतर तो नाश होतो किंवा तो सडून जातो. आणि म्हणून नाशवंत वस्तूच्या बाबत साठा आणि पुरवठा सारखा असतो. आता टिकाऊ वस्तूबाबत पाहूयात. फर्निचर, इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकलच्या वस्तू, कापड, भांडी या वस्तू कसल्या आहेत? टिकाऊ वस्तू आहेत या. आणि या टिकाऊ वस्तूबाबत मात्र साठा करणं शक्य असतं. आणि त्यामुळे साठा हा पुरवठ्यापेक्षा काय असतो? जास्त असतो. म्हणजे नाशवंत वस्तूबाबत साठा आणि पुरवठा समान असतो. नाशवंत वस्तूबाबत काय असतो? साठा पुरवठा सारखा असतो, समान असतो. पण टिकाऊ वस्तूबाबत मात्र साठा काय असतो? जास्त असतो. साठा काय असतो? जास्त असतो. कशापेक्षा? पुरवठ्यापेक्षा. ठीक आहे, जाऊयात पुढे. पहा, पुढची संकल्पना आपल्याला पाहायची आहे पुरवठा. पाहूयात आपण पुरवठा. पहा, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेता वस्तूचे परिमाण किंवा नगसंख्या आणि परिमाण दोनांचा अर्थ एकच आहे. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेता वस्तूचे जे परिमाण किंवा नगसंख्या विकण्यास तयार असतो त्याला आपण पुरवठा असे म्हणतो. ठीक आहे, परत पाहूयात. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेता किंवा उत्पादक वस्तूचे परिमाण किंवा नगसंख्या विकण्यास तयार असतो त्याला आपण पुरवठा असे म्हणतो. दुसरी एक व्याख्या आहे, विशिष्ट काळात विशिष्ट किंमत असताना. विशिष्ट काळात म्हणजे आज, काल, उद्या, परवा असं. विशिष्ट काळात विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. विशिष्ट काळात विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. पुरवठा ही साठवणुकीच्या नंतरची क्रिया आहे, म्हणजे तिसऱ्या नंबरची क्रिया आहे. ठीक आहे, पहिली क्रिया काय आहे? एकूण उत्पादन. पहिली क्रिया काय आहे? एकूण उत्पादन. झालेलं उत्पादन काय करतो आपण? साठा करतो, म्हणजे साठा ही दुसरी क्रिया झाली. आणि त्यानंतर तिसरी क्रिया काय आहे? पुरवठा. ठीक आहे, म्हणून काय म्हटलेलं आहे? पुरवठा ही साठवणुकीनंतरची तिसरी क्रिया आहे. पुरवठा हा साठ्याचा एक भाग असून, पहा, पुरवठा हा साठ्याचा काय आहे? एक भाग असून ही सापेक्ष संकल्पना आहे असं म्हटलेलं आहे. पुरवठा ही संकल्पना कशी आहे? सापेक्ष संकल्पना आहे. कारण पुरवठा ही किंमत आणि वेळ, कालावधी या संदर्भाने काय होत जाते? बदलत जाते. म्हणजे सर्व किमतींना पुरवठा सारखा असेल का? अजिबात नाही. सर्व वेळेमध्ये पुरवठा, सर्व काळामध्ये पुरवठा सारखा असेल का? अजिबात नाही. याचा अर्थ काय आहे की पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे, बदलणारी संकल्पना आहे. किमतीनुसार आणि वेळेनुसार त्यामध्ये काय होत जातो? बदल होत जातो. आणि म्हणून पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. परत लक्ष द्या, पुरवठा ही
पुरवठा ही साठवणुकीनंतरची तिसरी क्रिया आहे. साठवणुकीनंतरची काय आहे ती? तिसरी क्रिया आहे. पुरवठा हा साठ्याचा एक भाग असून ही सापेक्ष संकल्पना आहे किंवा बदलणारी संकल्पना आहे. त्याच्यामध्ये किमतीनुसार आणि वेळेनुसार काय होत जातो? बदल होत जातो. ठीक आहे. आता पुरवठा हा शब्द जो आहे की नाही, काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे पुरवठा सांगत असताना किंवा पुरवठा ही संकल्पना स्पष्ट करत असताना त्याच्यामध्ये काळ आणि किंमत या बाबीला फार महत्त्व आहे. पहा, बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे काय आहे? पुरवठा आहे. परत एकदा लक्षात घ्या ही संकल्पना किंवा ही व्याख्या लक्षात घ्या. बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती म्हणजे बाजारामध्ये प्रत्येक वस्तूची काहीतरी किंमत असणार आहे की नाही, तर त्या अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे काय आहे? पुरवठा आहे. ओके, जाऊयात पुढे. व्याख्या लक्षात घ्या. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात. व्याख्या परत एकदा समजून घ्या. विशिष्ट वेळी, आता विशिष्ट वेळ म्हणजे आपल्याला माहिती आहे आज, काल, उद्या, याला आपण काय म्हणतो? विशिष्ट वेळ म्हणतो. आज दुपारी 12 वाजता असं. ठीक आहे, ही काय झाली? विशिष्ट वेळ. विशिष्ट किमतीला म्हणजे 50 रुपये प्रति नग, 500 रुपये प्रति नग, 21 रुपये प्रति नग, 120 रुपये प्रति नग याप्रमाणे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग म्हणजे समजा की आता 50 नगांचा काय आहे? साठा आहे. या 50 नगांपैकी 20 हा काय झाला? साठ्यातील भाग झाला. 20 नग बाजारात विक्रीसाठी आणले जातात, तर तो काय झाला? पुरवठा झाला. ठीक आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात. समजा की आज दुपारी 1 वाजता एका विक्रेत्याने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या 50 नगांपैकी 21 नग 10 रुपये प्रति नग याप्रमाणे विकायला आणले. 50 पैकी किती नग विकायला आणले? 10 नग विकायला आणले. बघा इथं विशिष्ट वेळ आली. विशिष्ट वेळ काय आली? आज. विशिष्ट किंमत आली किती? 10 रुपये. साठ्यातील भाग आला किती? 21 नग. विक्रीसाठी आणले जातात त्याला काय म्हणायचं? पुरवठा असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट वेळ विशिष्ट किंमत या बाबी इथं महत्त्वाच्या आहेत किंवा या बाबीनं इथं महत्त्व आहे. आलं लक्षात? जाऊयात पुढे. म्हणजेच पुरवठ्यात विशिष्ट वेळ ही बाब महत्त्वाची आहे. विशिष्ट किंमत आणि विक्री नगसंख्या आणि या विक्रेत्याची इच्छा, त्या विक्रेत्याची इच्छा सुद्धा महत्त्वाची भाग आहे किंवा महत्त्वाची बाब आहे. त्याची इच्छाच नसेल विकण्याची तर या बाबींना महत्त्व असणार नाही, पुरवठा होऊ शकणार नाही. म्हणून आज उपलब्ध असलेल्या किमतीला
त्याची किती नग विक्री करण्याची इच्छा आहे. आज बाजारामध्ये, आज म्हणजे विशिष्ट वेळ सांगतो आहे मी, आज बाजारामध्ये 10 रुपये किंमत आहे त्या वस्तूची. या 10 रुपये किमतीला तो किती नग विकायला इच्छुक आहे किंवा किती नग विकण्याची, किती नग बाजारात आणण्याची, किती नगाचा पुरवठा करण्याची त्याची इच्छा आहे, याला आपण पुरवठा असे म्हणतो. म्हणजे पुरवठ्यामध्ये ह्या बाबी महत्त्वाच्या आहे ते लक्षात घ्या. एक उदाहरण पाहूया आपण, म्हणजे आपल्याला कळेल. समजा की एक फर्निचर उत्पादक आहे आणि त्या फर्निचर उत्पादकाने काय केलेलं आहे, 50 टेबलचे उत्पादन केलेले आहे. एक फर्निचरचा उत्पादक आहे आणि या फर्निचर उत्पादकाने काय केलेलं आहे, 50 टेबलचं उत्पादन केलेलं आहे. तर हा त्याचा काय झाला, एकूण उत्पादन आणि साठा झाला. ठीक आहे, हे त्याचं साठा आणि एकूण उत्पादन या दोन्ही संकल्पना येतात. परत एकदा समजून घ्या. समजा की एक फर्निचर उत्पादक आहे आणि या फर्निचर उत्पादकाने काय केलेलं आहे, 50 टेबलचं उत्पादन केलं आहे. हा त्याचा काय झाला, उत्पादन किंवा साठा. ठीक आहे, या 50 टेबलच्या साठ्यातील 10 टेबल तो आज, इथं काळ आहे बरं का, आज 2100 रुपये प्रति नग या दराने विकण्यास काय आहे, तयार आहे किंवा विकायला आणतो. तर याला आपण काय म्हणूयात, याला आपण पुरवठा असे म्हणू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात. पुरवठा हा साठ्याचा एक काय आहे, भाग असतो किंवा भाग आहे. त्याचबरोबर पुरवठा ही विक्रीची कमाल मर्यादा आहे. म्हणजे जास्तीत जास्त विक्री किती करू शकतो तो, तर त्याचा जेवढा पुरवठा आहे तेवढीच तो बाजारात विक्री करू शकतो. ठीक आहे, पुरवठा आणि विक्री याच्यामध्ये फरक आहे. पुरवठा म्हणजे तो विकायला तयार असणारी नगसंख्या. त्याने बाजारात टेबल किती आणलेले आहेत, आताच उदाहरण आपण परत पाहूया. त्याने बाजारात 10 टेबल आणलेले आहेत. 50 टेबल हे काय, त्याचं उत्पादन किंवा साठा आहे. 10 टेबल हा त्याचा पुरवठा आहे. या 10 टेबल त्याने बाजारात विकायला आणलेले आहेत. या 10 टेबलपैकी समजा की 7च टेबल विकल्या गेले, 3 टेबल शिल्लक आहेत. म्हणजे त्याने पुरवठा 10 टेबलचा केलेला आहे आणि विक्री ही 7 टेबलची झालेली आहे. म्हणजे पुरवठा म्हणजे विक्री नव्हे, हे लक्षात घ्या. विक्री ही वेगळी संकल्पना आहे. आणखीन बाजारात विकायला तयार असणारी, तो बाजारात जेवढ्या वस्तू विकायला आणतो त्याला आपण पुरवठा असे म्हणतो. आणि ज्या वस्तू विकल्या गेल्या, ग्राहकाने घेतल्या, त्याला आपण विक्री म्हणतो. ठीक आहे, म्हणून पुरवठा हा साठ्याचा एक भाग असतो. त्याचबरोबर पुरवठा ही विक्रीची कमाल मर्यादा असते. जास्तीत जास्त विक्री किती करू शकतो आज, तर त्याने आज बाजारात 10 टेबल विकायला आणलेले आहेत. 10 टेबल विकायला आणले आणि 20 टेबलची विक्री झाली, असं होऊ शकेल का? तर जास्तीत जास्त किती विक्री होईल, 10 टेबलची विक्री होईल. म्हणजे काय म्हणायचं मला इथं, पुरवठा हा साठ्याचा एक भाग असतो. त्याचबरोबर पुरवठा ही विक्रीची कमाल मर्यादा असते. जास्तीत जास्त तो किती टेबल विकू शकतो, 10. कारण पुरवठा किती आहे, 10 आहे. म्हणून पुरवठा ही विक्रीची कमाल मर्यादा असते. वस्तूची किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये कसा संबंध असतो, समसंबंध असतो. म्हणजे किंमत वाढली की पुरवठा वाढतो. समजा 2100 रुपये किंमत होती. किती किंमत होती, 2100 रुपये. एका टेबलची किंमत 2100 एवढी आहे. 2100 रुपयावरून किंमत काय झाली, 2500 झाली. तर काय करेल उत्पादक किंवा तो विक्रेता, काय करेल, जास्ती पुरवठा करेल की नाही. म्हणजेच किंमत वाढली की पुरवठा काय होणार, वाढणार. आणि 2100 वरून समजा की 1200 रुपये किंमत झाली, तर पुरवठा काय होणार,
कमी होणार. ठीक आहे. म्हणजे किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये कसा संबंध आहे? समसंबंध आहे. शिवाय पुरवठा ही जास्त लवचिक संकल्पना आहे. पुरवठा ही कसली संकल्पना आहे? अधिक लवचिक संकल्पना आहे आणि प्रवाह विषयक संकल्पना आहे. ठीक आहे. प्रवाह, स्रोत आणि प्रवाह. साठा हा काय आहे? स्रोत आहे. तर पुरवठा काय आहे? प्रवाह आहे. ठीक आहे. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण 3 संकल्पना पाहिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या? एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा. तर या संकल्पना आपणास कळलेल्या असाव्यात असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आहे. भेटूया उद्याच्या तासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.